फिरंग म्हणतात, याला फिरंग म्हणतात. फिरंग म्हणतात, काही ठिकाणी धोक म्हणतात. महाराजांकडे जी तलवार होती, शिवाजी महाराजांची आपण त्याला म्हणतो भवानी तलवार, जगदंबा तलवार, ही तलवार अगदी स्टार्ट टू एंड स्ट्रेट असते आणि ही दुधारी असते. याला इथपासून इथपर्यंत एका साईडला पूर्ण धार आहे आणि दुसऱ्या बाजूला फक्त एक 6 इंच धार. ही तलवार जास्ती करून घोडदळातले लोक वापरतात. जर माणूस घोड्यावर बसला तरी ही तलवार जमिनीवर टेकते आणि जेव्हा घोडदळ वार करतं त्यावेळेला पायदळाचा मागपासून पुढपर्यंतचा पूर्ण पट्टा आणि पुढे येता येता जर कोणी आला तर पुढचा पट्टा हा पूर्ण वापरला जातो. महाराजांकडे जितक्या तलवारी होत्या महाराजांच्या म्हणून सगळ्यात पहिले या तलवारीचा इतिहास सापडतो तो सावंतवाडीकर जे होते, सावंत जे होते, लखीम सावंत त्यांच्याकडून या प्रकारच्या तलवारी, कारण त्यांचं आणि इंग्रजांचं किंवा पोर्तुगीजांचं खूप चांगल्या प्रकारचं सख्य होतं. त्यामुळे ह्या तलवारींची पद्धत ही त्यांच्याकडून जास्त प्रमाणात आली. आपण भारतात ज्या बघतो किंवा आपल्या लष्करात काही वर्षापूर्वीपर्यंत या अशाच तलवारी होत्या. म्हणजे 26 जानेवारी 15 ऑगस्टला जे वापरलं जायचं त्या याच पद्धतीच्या होत्या. पण नंतर साधारण 1970च्या नंतर ही पद्धत आपल्या इथल्या इतिहासकारांनी शासनावरती दबाव आणून बदलली आणि या पद्धतीच्या तलवारी घेऊन थोडा पुढे भाग काढून फिरंगी आणि मराठी तलवार यांच्यातलं एक कॉम्बिनेशन काढून आत्ता ज्या नौसेनेमध्ये किंवा मिलिटरीमध्ये ज्या असतात सलामी देण्यासाठी ज्या वापरल्या जातात ते ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेल्या तलवारी वापरल्या जातात. या वजनाला जड असतात, पेरालाही जड असतात, पण माणूस जो सैनिक असतो तो घोड्यावर असल्यामुळे आणि त्याला जास्त पल्ला मारायचा असल्यामुळे या लांबीला जास्त असतात, वजनाला जास्त असतात. या प्रत्यक्ष युद्धात वापरल्या जाणाऱ्या तलवारी, छुप्या युद्धात वापरली जाणारी काही शस्त्र आपल्याकडे, हे रणांगणावर सगळे वापरलं. तलवारी, भाले, भाल्यांचे हे आपल्या इथे खूप पूर्वीपासून आहे. म्हणजे माणूस जेव्हा अश्मयुगातून, दगड युगातून जसा जसा पुढे होत आला, माणसाने सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केली या गोष्टींना. लोक म्हणजे दगडाचे जे तुकडे होते ते वाकड्या तिकड्या पद्धतीने टोकदार बनवून, सुरुवातीच्या काळामध्ये माणूस जेव्हा मांसाहार करत होता त्यावेळेला तो अंकुशीदार दगड वापरत होता. त्यामुळे या सगळ्या शस्त्रांचं जे इनिशियलायझेशन आहे, जे जननी म्हणतात, तो हा भाला आहे. त्याला भाला असं म्हणतात. भाल्याचा वापर भारतात फार कमी प्रमाणात होता सुरुवातीच्या काळामध्ये. पण जेव्हा मुघलांच्याही अगोदर बहामनी सरदार ज्या वेळेला आले भारतामध्ये त्यावेळेपासून देवगिरीपासून, कारण पूर्वीच्या काळातल्या ज्या तलवारी होत्या त्या कमी असायच्या, भाला घोड्यावर पेरता येतो, लांबपर्यंत फेक करता येते आणि फक्त पातळ वजन असतं, बाकी हलका असतो. त्यामुळे पेलून लांबवर पल्ला मारणं कठीण पडत नाही, म्हणून हा भाले जास्त वापरले जातात. शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये पायदळावरती भर असायचा, पण घोडेस्वार जे असायचे ते एकतर भाले किंवा अशा प्रकारच्या तलवारी या पद्धतीने. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये घोड्यावरून धनुष्यबाण घेऊन जाणारे कोणी नसायचे. मॅक्झिमम टाच मारायची, भाला उचलायचा, रिकिमी दाखवायचा, पटकन सोडायचा, तलवार उचलायची आणि पुढे निघायची या पद्धतीने. कारण गनिमी कावा जेवढा सुसाट जाल तेवढ्या सुसाट स्पीडनी फळ झालं, म्हणून कमीत कमी वजन, जास्तीत जास्त लांब पल्ल्याची पेट, यामुळे हे भाले वापरले जायचे. त्याला आपण छुपी शस्त्र म्हणतो. त्याच्यामध्ये कट्यार ही आपण महाराजांच्या प्रत्येक फोडत बघितली, जी नॉर्मली इथे दाखवलेली अडकवलेला, पण हिचा मूळ वापर जो आहे हा इथून केला जातो. बिचवा म्हणतात काही ठिकाणी, हा इथे वापर केला जातो. ज्या वेळेला हात तुमचा असा असतो त्यावेळेला हा हात इथे बांधलेला असतो आणि ज्यावेळेला हा सुटतो तो हा सरळ खाली हातात येतो आणि इथपर्यंत खाली येतो आणि हा हातातल्या हातात फिरवून हा तुम्हाला खुपसता आहे. हा बिचवा हा पूर्ण ह्याची रुंदी कधीही तुमच्या मनगडापेक्षा जास्त नसते. त्या अति म्हणजे शत्रूच्या खूप जवळ जाऊन जेव्हा वार करायचा असतो त्यावेळेला हे वापरला. बिचवा आहे. कट्यारीचे काही प्रकार, हा नॉर्मल खंजीर आहे. हा ऍक्च्युली हे खरं शस्त्र नाही, हे शोध शस्त्र आहे, हे वापरलं जाणारं शस्त्र नाही. हा खंजीर, हा दुरूनही फेकून मारता येतो, जवळूनही फेकून मारता येतो. हे दोन्हीकडे वापरलं जातं. त्याच्यानंतर नंतरच्या काळामध्ये गुप्त्यांसारखे काही प्रकार आहेत की जे अगदी स्ट्रेट, अगदी बारीक पातळ चटकन दिशी सलवारीमध्ये किंवा अंगरख्यामध्ये दडवून घेऊन जाऊ शकतो अशा पद्धतीचे. ही मात्र अस्सल कट्यार. या कट्यारीचे 2 प्रकारांनी वार होतात. ही जर नुसती पोटात खुपसून बाहेर काढली तर माणूस मरणार नाही. ही कट्यार खुपसल्यानंतर आतमध्ये फिरवणं गरजेचं असतं, कारण ही जेव्हा बाहेर येते याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. ही सरळ आहे,
ही शस्त्र चाणक्य काळामध्ये सगळ्यात जास्त वापरली जायची. चाणक्य काळामध्ये याला 3 अँगल दिले जायचे, एक या बाजूला, एक या बाजूला आणि एक सरळ, जेणेकरून जेव्हा तो सरळ खुपसला यायचा आणि आडवा करून बाहेर काढायचा त्यावेळेला त्या अडकणाऱ्या अँगल्समध्ये, वाकड्या तिकड्या धारांमध्ये अख्खा कोथळा बाहेर. हा आता फक्त याला एकच अँगल दिलेला आणि हे सगळे याला अँगल एक आहे, धारही एक आहे. पण पूर्वीच्या काळामध्ये हे 3-3 प्रकारांनी सुद्धा वापरले. ही सगळी जवळ वापरायची असते, म्हणजे शत्रू खूप जवळ असेल, खूप जवळून वार करायचा असेल, स्वसंरक्षणाचीच असते. एक सगळ्यांना माहिती असलेले वाघनख. याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. काही वाघनखं असतात ती फक्त सरळ असतात, काही पूर्ण वळलेली आहेत. ही वाघनखं पूर्ण मुठीत मावतात. आता माझी मूठ छोटी आहे त्याच्यामुळे मावत नाही, ही पूर्ण मुठीमध्ये मावतात. हे वापरण्यासाठी मनगट आणि हे या शिरा यांच्यामध्ये प्रचंड ताकद लागते. कारण हा हात तुमचा, आपण जशी थप्पड मारतो नाही का, तसा समोरच्याला बसला पाहिजे, आतमध्ये शिरला पाहिजे आणि जे शरीराला जे भोग पाडलं जातं किंवा जी जखम केली जाते त्याच्या सकट तुमचं हे आतमध्ये फिरून ते बाहेर काढतं. मग याच्यावरून आपल्याला कल्पना येते की शिवाजी महाराजांची जशी बाकी हुशारी, त्यांचं तंत्र हे जसं होतं त्याप्रमाणे त्यांची वैयक्तिक ताकदही किती असेल. आपल्या समोर आपल्यापेक्षा कमीत कमी 1.5-2 फूट उंच माणसावरती एवढ्या जवळून वार करायचा, हे पूर्ण आतमध्ये घालायचं आणि फोडून बाहेर काढायचं. हे काढल्यानंतर बिचवा खालपर्यंत सरकवायचा आणि मग त्यांनी परत वार करायचा. 3 वार करून बाहेर यायचं आणि मग तलवार उपसायची. आणि हे केवळ एक 15-20 मिनिटाच्या आत. त्यामुळे ही सगळी गुप्त शस्त्र आणि ही शस्त्र फार कमी जणांनी वापरली. या पद्धतीची शस्त्र आहे ही बाहेर इतर राष्ट्रांमध्ये फार मिळत नाही. ही जास्त करून महाराष्ट्र, मध्य प्रदेश अशा राज्यांमध्ये जास्त मिळतात, म्हणजे आपल्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये. मागे त्याला काय म्हणतात, दांडका. याचा वापर हा हारागिरीच्या लढाईमध्ये केला. ते जसं आहे तलवारी, भाले, हे जसं आहे ते शत्रूवर वार करायचा आणि खोलवर मार करायचा. परत येताना सुद्धा शत्रूला मारत परत यायचं, म्हणजे शत्रूपर्यंत पोचायचं, शत्रूवर हल्ला करायचा. प्रसंग होईल तर त्याला वेढा असेल, तिथली फौज असेल ती तोडून पुढे जायचं किंवा मागे परत यायचं. अशा वेळेला ती शस्त्र जास्ती करू. पण ज्या वेळेला हारागिरी असेल, एखादी जागा अडवून ठेवायची असेल, लढवून ठेवायची असेल, त्यावेळेला जास्ती करून या पद्धतीच्या शस्त्रांचा वापर होतो. ह्याच्याबरोबर बर्ची नावाचा एक प्रकार असतो की जो सगळ्या बाजूंनी फिरतो. याच पद्धतीचा असतो पण सगळ्या बाजूंनी फिरतो. काही काही वेळेला हेच पट्टे 2 तोंडांचे असतात, तेही फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने फिरतात. जेव्हा ते फिरतात त्यावेळेला हे असे एक होतात आणि असे एक होतात. हा चालवण्यासाठी संपूर्ण खांद्यामधून ताकद लागते. नॉर्मल तलवार चालवताना आपल्याला पदविन्यास जेव्हा शिकवतात त्यावेळेला इथून खालती शिकवतात किंवा इथून मागे, पण हा शिकवताना इथून घ्यावा लागतो. हा जो स्टान्स आहे तो घ्यावा लागतो, कारण ह्याच्यावरती जोपर्यंत तुमचा भार पडत नाही तोपर्यंत तुम्ही हा वरती उचलून मारू शकत नाही. आणि हा असा असतो की हे घेतलेले जर 4 जण उभे राहिले, त्याची आत्ता साधारण लांबी माझ्या उंची एवढी, म्हणजे 5 फूट आहे. समजा हे घेतलेले जर 4 जण पुढे मागे उभे राहिले तर कमीत कमी 25 स्क्वेअर फूट एरिया तुम्ही जागच्या जागेवर सिक्युअर केला. म्हणजे 25 फूट असा आणि 25 फूट असा, हा पूर्ण एरियामध्ये जर 4 जण गोल फिरवायला लागले तर त्याच्या आजूबाजूला कोणी पुढे सरकू शकतो. आणि म्हणून हा दांडपट्टा सगळ्यांना का माहिती आहे, कोणामुळे माहिती आहे, बाजीप्रभू. सय्यद बंडांनी वापरला वेगळ्या कारणासाठी, बाजीप्रभूंनी वापरला वेगळ्या कारणासाठी. सय्यद बंडांनी वापरला कारण त्यांना शिवाजी लांब अंतरावर होता, वेगात त्यांच्यापर्यंत पोहोचायचं होतं आणि सय्यद बंडा पण ह्याच्यामध्ये खूप एक्सपर्ट होता. आणि सय्यद बंडाला ह्याच्यासाठीच जेव्हा अफजल खानाने असं म्हणतात, इतिहास सांगतो असं की सय्यद बंडाला अफजल खानाने बरोबर का नेलं, यदा कदाचित जर शिवाजीला पकडलं शामियानामध्ये आणि शिवाजीचे 10 अश्व जे बाणाच्या टप्प्यावर होते ते अचानक चालून आले तर शिवाजीला मागच्या मागे शामियानात रोखणं आणि या सगळ्या त्याच्या शिवाजीच्या 10 जे प्यादी मावळे आहेत त्यांना बाहेरच्या बाहेर रोखणं, यांच्यामध्ये जर काय भिंत उभी राहील तर सय्यद बंडा पट्टा घेऊन जाणार, हे त्याच्यामागचं कारण होतं. आणि शिवाजी महाराजांनी ते ओळखलं कारण त्यांना सय्यद बंडाची पट्ट्यामधली कीर्ती माहिती, त्यामुळे पट्ट्याचा वापर हा जागा अडवण्यासाठी होतो. तोच प्रकार खिंडीमध्ये, पावनखिंडीमध्ये, गजाखिंडीमध्ये बाजीप्रभूंच्या बाबतीत झाला की ती खिंड एवढी छोटी होती की त्यावेळेला त्या खिंडीत, आजही त्या खिंडीत गेला तर एका वेळेला 5 किंवा 6 पेक्षा जास्त माणसं तिथून जाऊ शकत नाही. आणि जोपर्यंत बाजीप्रभू आणि त्यांचे 4-5 जण
आपण इतिहासात वाचताना खरं वाचतो प्रत्यक्षात की फक्त बाजीप्रभू एकटे त्या खिंडीत लढत होते, पण तसं नव्हतं. बाजीप्रभूंबरोबर जेदे नाईकांची काही माणसं तिथे होती, बांधवगणकरची काही माणसं होती. ती जेव्हा माणसं त्या खिंडीमध्ये, आणि सगळ्यांकडे पट्टे होते, मुळात सगळ्यांकडे पट्टे होते, त्यामुळे पट्टे घेऊन जेव्हा ते तिथे उभे राहिले त्यामुळे त्या खिंडीतनं पुढे कोणाला सरकता येईल. पट्ट्यांचा वापर हा मूळ आहे की जागच्या जागेवरती बांधून ठेवणं, जे कोणी शत्रू असेल त्याला जागच्या जागेवर बांधून ठेवणं. याच्यामुळे शत्रू तुमच्या जास्त जवळ येऊ शकत नाही, तुम्ही पार होत नाही, त्यामुळे शत्रूला पुढे सरकता येईल. त्याला बोथाटी म्हणतात. हे आपण एक म्हणतो ना प्रॅक्टिसचे प्रकार, म्हणजे शस्त्र चालवण्यासाठी तुमच्या हातांची, जसं आपल्याला संचलन असेल त्यावेळेला आपला पदविन्यास नीट करून घेतला जातो, किंवा पाय आपले व्यवस्थित एका रेषेत पडले पाहिजे, त्यासाठी प्रॅक्टिस करून घेतली आहे. त्याचप्रमाणे शस्त्र चालवणं, शस्त्र फिरवणं, शस्त्रांची योग्य दिशेने हालचाल, हातांची हालचाल, पायांची हालचाल, ते करण्यासाठी या पद्धतीच्या बोथाट्या असतात. काही जमातींमध्ये आजही बोथाटी, लाठी हे सगळे खेळ खेळले जातात. हे चांगलं शस्त्र म्हणून याचा वापर करता येतो, कारण हे जे आत्ता जे बनवले हे वजनाला खूप हलके आहे. हे बेसिकली स्टील आहे आणि याच्यावरती स्टीलचे आहे, पण जुन्या काळामध्ये हे जे दोन आहेत हे दोन्ही पूर्ण लोखंडाचे असायचे. त्यामुळे याचाही उपयोग असा झाला की स्वतःचं संरक्षण आणि आपल्या विशिष्ट परिसरामध्ये कुठल्याही शत्रूला येऊ न देतो, कारण हे खूप जोरात लागतं. पण ह्याच्यामुळे तलवारीपासून रक्षण होऊ शकत नाही, कारण ह्याच्यामध्ये फक्त स्वसंरक्षण आहे. समोरच्यावर वार तितक्या ताकदीने करता येत नाही, कारण ह्याच्यामध्ये वार करण्यासारखं काही नाही. हा जो आहे हा बोथाडीचाच एक प्रकार आहे. तुम्ही सगळेजण इंग्लिश पिक्चर बघत असाल, ह्याचे जॅकी चनचे पिक्चर बघत असाल, जॅकी चन किंवा ब्रुसलीचे जे आहे, ही सगळी जी शस्त्र आहेत ना अशी या पद्धतीची, ती सगळी शस्त्र जास्ती करून स्वसंरक्षणासाठी तयार झालेली. याच्यामध्ये तुमचं स्वतःचं संरक्षण, समोरच्यावर आघात न करता किंवा त्याला फार इजा न पोचवता, पण त्याच्यावरती दबाव कायम ठेवून स्वतःचं संरक्षण करणं. जी कुंफू कराटे ह्या ज्या कला विकसित झाल्या त्या स्वसंरक्षणासाठी त्या काळातले आखाडे जे होतात. आता आपण कधी जर पेपरात वाचत असाल तर याच्या वेळेला कुंभमेळ्याच्या वेळेला वेगळे वेगळे आखाडे होतात, तर त्या आखाड्यातले जे साधू असतात ना त्यांच्या पूर्वजांनी कधी कधी पूर्वीच्या काही तीर्थयात्रांना आजच्यासारखं चला ट्रेन पकडली गेले काशीला असं नव्हतं, लांब प्रवास करायला लागायचा. त्यावेळेला स्वसंरक्षणासाठी अशा पद्धतीची जी अवेलेबल वस्तू होत्या, काठी सहज अवेलेबल होऊ शकते, लोखंडाचे तुकडे सहज अवेलेबल होऊ शकतात, या प्रकारच्या साखळ्या ज्या गावातल्या लोहाराकडून बनवून दिल्या, अशा पद्धतीची छोटी छोटी शस्त्र त्यांनी स्वसंरक्षणाकरता त्यावेळेला डेव्हलप केली. आणि त्याच्यामधूनच आजचे जे कुंफू कराटे तुम्हाला दिसतात त्या पद्धतीचे खेळ जे स्वसंरक्षणासाठी उपयोगी ते तयार. याच्यामध्ये सुद्धा असं आहे, याच्यामध्ये तुम्ही जेव्हा हे फिरवत असता याच्यामध्ये कधी कधी असं असतं की त्या बोथाटीला पुढच्या बाजूला आग असते, पण ते सगळे करमणुकीच्या प्रकारात मोडतात. त्याच्या बाजूला पुढच्या बाजूला दोन्ही बाजूला आगीचं हे बांधतात गोळे, रॉकेल किंवा तत्सम पदार्थ, ते जेव्हा फिरवतात त्यावेळेला ते खूप चांगल्या पद्धतीचे कवायतीचा प्रकार असतो. याच्यामध्ये सुद्धा कधी कधी पुढे आग असते. याच्यामध्ये आत्ता हे दोन आहेत, काही काही वेळेला याच्यामधून आणखीन एक रॉड असतो आणि हे दोन या बाजूला असतात आणि त्या बाजूला चार, तर हे चारही घेऊन फिरवत आहे. मग करमणूक अधिक स्वसंरक्षण असे दोन्ही पद्धतीने हे वापरले. हे कोणाकोणाला माहिती आहे? तुराड. तुराड. ह्याला आता तुम्ही तुराड म्हणताय बरोबर. या कुऱ्हाडीमध्ये हा जो फाळ आहे याचे बरेचसे प्रकार पडतात. हा अगदी वरती लावलेला आहे, काही ठिकाणी त्याला परशू असं म्हणतात, पण परशूमध्ये थोडासा एक फरक असतो, तो थोडा खाली असतो. हे जे पातं आहे हे पातं आणखीन ब्रॉड असतं, हा भाग छोटा असतो आणि या बाजूला एक हुक असतो, त्याला या साईडला एक हुक असतो आलेला, त्याला परशू म्हणतात. ही फक्त कुऱ्हाड आहे, किंवा धनगर भाषेमध्ये किंवा गावाकडच्या भाषेमध्ये काही ठिकाणी याला फरशी असं म्हणतात, की जास्ती करून ते कुठली जमात वापरत होती. हां कोळी, महादेव कोळी जमात, त्यांच्यामध्येही जास्त वापरली. सगळ्यांना कळली? हां, पण मुळात अपभ्रंश होता होता, स्वरूपाचाही अपभ्रंश झाला. शब्दाचा अपभ्रंश होता रामोशी वापरत होता. रामोशी, महादेव कोळी समाज.
परशु जो होता तो बाद आणखी झाली. मोठा होता आणि परशुचा हा जो थ्रो असतो हा बाद कमी झाली. असतो. परशु पातळ मोठा असतो आणि दंड छोटा असतो. कारण तुम्ही जेव्हा खाली पकडता आणि फेकता हा जो दंड मोठा असेल तर तुम्ही जास्त लांब फेकू नाही शकत. जर हा छोटा असेल तर जरी हे पातळ मोठा असेल तरी तुमचा थ्रो जास्त लांब होतो. तर ते जसं आता परशुरामांनी वापरलं त्याच्या ताकदीत आणि नंतरच्या काळातल्या माणसांनी वापरलं आहे तसं नावाचा आपण उच्चार तसं स्वरूपाचा आपण मी नाही वागण्याचं घे